नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बाबा नसतात तेव्हा. रात्री 1:30-2 वाजण्याची वेळ असे. सदू अचानक दचकून जागा झाला. संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता. घशाला कोरड सुटली होती, कारण त्यानं पाहिले ते स्वप्न होतं की भास, असा प्रश्न त्याच्या कोवळ्या भाबड्या मनाला पडला होता. पण आपल्याला असे भास कसे होतील? त्याचं दुसरं मन म्हणत होतं ते स्वप्नच असलं पाहिजे. त्यानं मनोमन खात्री करून घेतली. स्वप्न ते, पण किती भयानक. आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात, हे कुठेतरी त्याने ऐकलं होतं. सकाळची स्वप्न खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. कोरडा सुटलेला घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला. शरीराचा कंप सुटला. भारी स्वेदबिंदूंनी गर्दी केली. तेवढ्यात फाळक तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव करत घरात आले. तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून तर त्याच वेळेस गाव कुसाबाहेर कुत्र्याचं भेसूर विव्हाळणं ऐकून तो आतून प्रचंड घाबरला. अंगावरचं पांघरूणही बाजूला न करता तो तसाच उठला. अंगावरची गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली. तिच्यावर पाय देऊन तो 2 पावलं पुढे आईच्या काठेजवळ सरकला. रस्त्यावरल्या दिव्याच्या मेणमेणत्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्यात खाटेकडे नजर टाकली. आई नेहमीसारखेच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळ करून आणि आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपली होती. खाटेवरचं अंथरूण गोळा झालेलं होतं. अंगावर पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ ऊब देत होती. त्याच गोधडीचं एक टोक कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईच्या स्पर्श करत होता. आईचंच जुन्या लुगड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आईसोबतच जणू भुईलाही ऊब देत होती. तो पावलांचा आवाज न करता आईजवळ गेला. क्षणभर द्विधा मनस्थितीत तेथेच रेंगाळला. आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला नको असा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकले. पण तेवढ्यानंही आईनं किंचितशी हालचाल केली. झोपमोड होऊ नये म्हणून श्वासाचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरूण हळूवार सरळ केलं. निद्रस्त आईच्या चेहऱ्यावर एकटक पाहत तो बऱ्याच वेळ तेथेच उभा राहिला. आई किती गोड शब्द, वात्सल्याचं मूर्तिमंत रूप, अखंड अव्याहत वाहणारं प्रेमळ, मधुर मायेचा अमृत झरा. पण आता ती फार थकली होती. अति कष्टाने आयुष्यभराच्या अतिव श्रमानं फार खंगली होती. 8 दिवसापासून असलेल्या तापानं कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती. कधी कधी खोकताना वाटे बास संपला आता सारं. आपल्या हडकुळ्या शरीरानं मुटकुळ करून अंतरणात निजलेली आई जाग येताच खुणेनेच बोलली. सदू जवळ गेला तर पार खोबणीत गेलेल्या तिच्या अधू डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी थांबत नसे. तशाही परिस्थितीत ती सदूशी बोलण्याचा प्रयत्न करे. पण बोलता बोलता खोकल्याची उबळ आली म्हणजे ती थांबत नसे. आईची अशी अवस्था पाहून सदूचं काळी तिळतिळ तुटायचं. त्याची अगतिकता, हतबलता क्षणाक्षणाला वाढत जाई. आई इतकीच त्याच्या कोवळ्या अजाण मनाची तगमग, घालमेल आईच्या या साऱ्या वेदनांमुळे क्षणाक्षणाला वाढत जाई. व अजूनही ती तशी झोपली होती. सदू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्याजवळ बसला. त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपला. मस्तकास हात लावून पाहिला. ताप बरंच उतरला होता. रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता. कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास मनोमन समाधान वाटलं. आईचं ते पांढरे अर्धवट पिकलेले केस, धुणीभांडी करून राखेने काळवणलेले, शेतात राबून राखड झालेले ते हात, चेहऱ्यावर हातापायांवर अकाली आलेल्या वार्धक्याने पडलेल्या सुरकुत्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची, गरिबीची असह्यतेची. बराच वेळ तो तसाच बसून होता. त्याला भूतकाळ खुणावू लागला. एक प्रसंग त्याला आठवायला लागला. तो मनाशी विचार करू लागला. वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण. वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे, गप्पा मारायचे,
गोष्टी सांगायचे. सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे. त्यांचे मित्र किसन आप्पांच्या शेतातल्या आमराईत न्यायचे, तर कधी रघु तात्यांच्या बागेत. रोजचं रात्रीचं जेवण आई वडील आणि मी सोबतच करायचो. नंतर आम्ही तिघंही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो. मी मंदिराच्या ओट्यांवर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो. घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो. कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो. तेव्हा मला खूप मोठं झाल्यासारखं वाटायचं. गावाच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची. आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला वडील घेऊन द्यायचे. माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचे. पण अचानक मला पोरकं करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमचं हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती घिरट्या घालायला लागले. आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली. बिचारी पहाटेच लवकर उठायची. घरची तसेच अजून 2-4 घरची धोणी भांडी पटापट आवरून भाकरी बांधून शेताला कामाला निघून जाताना असंख्य सूचनासोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायची. ती कधीच नाही विसरायची. शक्य होईल तेवढे माझे लाड पुरवायचे. मला कळायला लागल्यापासून मीही दळण कांडणं धुणं भांड्यात तिला मदत करायचो. पण आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे. तिनं माझ्यासाठी जे सोचलंय, जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय आहे. त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल, पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणी भांडी करू देणार नाही. फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजे म्हणजे मिळवलं सारं, असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवले आज सोमवार म्हणजे आज आपला रिझल्ट. काम लवकर आटोपली पाहिजे म्हणून तो उठला. घरातली झाडलोट पाणी भरून स्वतःची तयारी केली. पहाटेचं पेपर वाटण्याच्या कामासाठी गावाबाहेर पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघालाच होता. सदू अतिशय हुशार व कामसूत मुलगा. नकळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीचं भान आलेलं, वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला, सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटणार, परिस्थितीचं प्रचंड ओझं पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरे जाणारा, सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा, एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा, शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीचं रडगाणं कधी कोणापुढं त्यानं मांडलंच नाही की घरी कोणाला आणलंच नाही. त्यामुळे तो नेमका कोठे राहतो, कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हतं. त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती. कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. अभ्यासातही तो नेहमी पुढेच असायचा, त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता. आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईचाच. दोघंही एकमेकांना तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपत. नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गठ्ठा विक्रेत्याकडून आपल्या ताब्यात घेतला. पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईन्सवर अवघवती का होईना पण एक नजर टाकायची त्याला रोजची सवय. पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला. त्या बिचाऱ्याला तरी काय माहीत तो जिल्ह्यामधून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरामध्ये छापून आली आहे म्हणून. आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता. त्याला सर्व कामे उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती. तो पास होईल नव्हे तर चांगल्या गुणांनी पास होईल याची त्याला खात्री तर त्याला होतीच, पण पुढे काय हे मात्र अनिश्चित होतं. काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. अघोणच सकाळी पाहिलेल्या स्वप्नाचं पुन्हा मनात घिरट्या घालायला सुरुवात केली. तेवढ्यानंही त्याच्या मनाची अस्वस्थता तगमग वाढली. डोळ्यातल्या कडा ओलावल्या. त्यानं जोरानं पॅन्डल मारायला सुरुवात केली. पॅन्डलची पिन ढिली असल्याने चेन कव्हरला घासून पॅन्डल खाली येत असताना होणारा आवाज त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता. डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरचं त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होतं. त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी अलगद पुसले. आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला.
खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले. सायकलीचा चेंदामेंदा झाला. तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला. सायकलीला अडकवलेली वर्तमानपत्रे इस्तव्यस्त फेकली गेली. वाऱ्यानं फडफडू लागली. गाडी तेवढ्याच वेगाने आली, तेवढ्याच वेगाने निघून सुद्धा गेली. सदू मात्र त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात असणाऱ्या खोल खड्ड्यात विवरत पडला. मदतीसाठी त्याने खूप आरोळ्या मारल्या. त्या 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याच्या डोक्यातला प्रचंड मार लागला होता. हळूहळू डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या. त्याही स्थितीत तो उठून बसला. पायातून जीवघेणी सणक पार डोक्यापर्यंत गेले. आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले. काहीतरी ओलं लागल्याने त्याला तळहात बघितले. ते रक्ताने भरले होते. अंगाला शर्ट फाटला होता. डोकं फुटल्याने रक्ताचा आहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता. तो तसाच उभा राहिला. एक प्रचंड सणक पुन्हा डोक्यापर्यंत गेली. अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला. रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते. जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनाकडे सदूच्या मदतीसाठी ते याचना करत होते. त्याच्या याचनेला काही वेळातच फळ आलं. रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले. रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली. काहीतरी अघटित घडल्याने साऱ्यांच्या लक्षात आलं. सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली. एका खोल खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला सदू एकाच्या नजरेस पडला. त्याने सोबत त्यांना आवाज दिला. सगळे धावत तेथे आले. 2-3 तरुण खाली उतरले. बाकीच्यांनी प्रसंग धाव राखत रस्त्यावर जाणारी एक गाडी थांबवली. 2-3 बेशुद्ध सदूला वर काढले, गाडीत टाकले. बाकीचेही पटापट गाडी घेऊन बसले. ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता. त्यानेही वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणले. स्ट्रेचर मागवलं गेलं. शुद्धीत नसलेल्या सदूला स्ट्रेचरवर टाकलं. डॉक्टर आले. ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले. इलाज सुरू झाला. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता. त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्राहून त्यांच्या लक्षात आले की हा जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उपचार सुरू केले. वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला. सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले. हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने सदूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं. हळूहळू चर्चा गावभर पसरली. कोणीतरी सदूच्या आईलाही घेऊन आले. ती बिचारी स्वतःचा आजारपण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे सदू आपली शुद्ध हरपला होता. बेशुद्ध अवस्थेतही तो बडबड होता. त्याच्या मनचक्षुक समोर सकाळी पडलेले स्वप्न फिरत होतं आई गेल्याचं. तो त्याही अवस्थेत ओरडत होता, आई आई तुला काही होणार नाही. आई डोळे उघड. अगं बघ मी सदू, तुझा सदू. अगं उघड ना डोळे. हे बघ ना मी काय आणलंय. एकदा तरी बघ माझ्याकडे. तुला आता मी सुखात ठेवणार, खूप खूप सुखात ठेवणार. तुला यापुढे कोणाकडेही धुणी भांडी करावी लागणार नाही. तो त्या अवस्थेतही रडत होता, ओरडत होता, जखमाने विवळत होता, कण्हत होता. मध्येच गाणी येत होती. डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता. डोळे मिटत होते. शरीरातलं त्राण निघून गेल्याने एक एक अवयव विसावत होते. शरीरवाल्या जखमांसारखंच मनावर झालेल्या जखमाही खोल होत्या. त्यांचं ते ओढणं, विव्हळणं, असंबद्ध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते. सारेच हळहळत होते. नकळत डोळे ओलावत होते. त्याचे ते करुण आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला चरे पडत होते. सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं द्रवत होते. त्याचं त्या अवस्थेत आक्रंद साहजिकच होतं. का पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्याने केव्हा तरी कुठेतरी ऐकलं होतं. आईची अवस्था तर फारच वाईट होती. काय करावं त्या माऊलीला सुचत नव्हतं. तिथेच एका रिकाम्या बाकड्यावर ती खालीच बसली होती. तेथूनच देवाला हात जोडत होती, प्रार्थना करत होती. देवा वाचव रे माझ्या लेकराला. देवा बाळा
सोनूल्या सोन्या, तर मध्ये सदू, माझा सदू, सद्या म्हणत रडत होती. तिच्या डोळ्यातलं घळघळ वाहणारं पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती. जमलेले सर्वजण देवापुढे हात जोडत होते, सदूला वाचव म्हणून. पण देवालाही ते मान्य नव्हतं. तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला. सदूने शेवटची आई हाक मारली आणि सदूची प्राणज्योत मालवली. त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं, आईला एकटं टाकून. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.